पंकजा मुंडेंचा जो वैद्यनाथ साखर कारखाना तो विक्रीला काढण्याची माहिती, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली. नाही, असं आहे की वैद्यनाथ साखर कारखाना जो आहे त्या कारखान्यावर नॅशनलाइज बँकेचं लोन होतं. ते लोन न भरू शकल्यामुळे नॅशनलाइज बँकेनं तो कारखाना जप्त केला आणि नंतर हराशीमध्ये तो ओंकार ग्रुपनी घेतला. आता आमच्या दृष्टीनं आम्हाला घाणेरड्या राजकारणात पडायचं नाही आहे. त्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की कारखाना कोण चालवतो यापेक्षा कारखाना कसा चालतो हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणं आणि जास्तीत जास्त गाळप होणं. तर ओंकार ग्रुपने यावर्षी सांगितलं की 10 लाख मेट्रिक टनाचं गाळप आम्ही करणार आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त उच्चांकी दर शेतकऱ्यांना दिला पाहिजे हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारखाना विक्रीविरोधात तुमची संघटना ही न्यायालयात जाणार आहे अशी माहिती खरं आहे? मी ती सगळी कायदेशीर प्रोसेस काल समजून घेतली. मला मिळालेल्या माहितीनुसार त्या कारखान्यावर नॅशनलाइज बँकेचं कर्ज होतं. कर्ज न भरल्यामुळे नॅशनलाइज बँकेने तो कारखाना जप्त केला आणि जप्तीनंतर त्याची हराशी झाली. हराशीमध्ये तो कोणी घेऊ शकतो. हराशीमध्ये तो ओंकार ग्रुपने घेतला. त्यामुळं न्यायालयात जाण्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न हा महत्त्वाचा आहे, ऊसाला चांगला दर आणि जास्तीत जास्त गाळप होणं. एकाही शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये उभा नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका कारखानदारांना आहे. कारखाना विक्रीला काढला त्यामुळं शेतकऱ्यामध्ये संप निर्माण झाला आहे. ऊस कसा विकायचा किंवा गाळप कशी हे चिंतेचा विषय. तुमचं पंकजा मुंडे सोबत काही बोलणं झालं? काल पंकजाताई मुंडेंशी माझं सविस्तर बोलणं झालं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून या घराण्याशी आमच्या चळवळीतल्या सगळ्या लोकांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पंकजाताईकडनं मी सगळी प्रक्रिया समजून घेतली. त्यांनी मला कारखाना स्थापनेपासूनचा अगदी आतापर्यंतचा सगळा इतिहास सांगितला. त्यांनी सांगितलं की मध्यंतरीच्या काळामध्ये कारखान्याची परिस्थिती वाईट होती. आम्ही ते लोन भरू शकलो नाही, त्यामुळे तो कारखाना जप्त केला आणि कारखाना जप्त केल्यानंतर त्याचा हराशी झाली. हराशीमध्ये तो कारखाना ओंकार ग्रुपनी घेतला चालवायला. त्यामुळे त्यांच्याकडून जी माहिती आली, पंकजाताईंनी एक मंत्री म्हणून एक ॲश्युरन्स आम्हाला दिला त्या मंत्री म्हणून की या भागातला एकाही शेतकऱ्याचा ऊस आम्ही शिल्लक ठेवणार नाही. ऊसाला उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि 10 लाख मेट्रिक टन गाळप होईल. आता हा शब्द पंकजाताईंनी पण दिला आहे आणि हा शब्द ओंकार ग्रुपनी पण दिला आहे. म्हणजे ओंकार ग्रुपनी तर प्रसिद्धीपत्रकच काढलं. ओंकार ग्रुपनी जर का दिलेला शब्द पाळला नाही तर मग मात्र त्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मोठी लढाई येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभी करू.